असं झाल्यामुळे हे ज्ञान लुप्त होऊ नये म्हणून सांगून ठेवलं त्यांनी. गीतेमध्ये मूळ इतकं नाहीये, पण सांगून ठेवलं की जो कोणी करणारा भेटेल त्याला हे उपयोगी पडेल म्हणून ते सांगून ठेवलं. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखा सांगणारा मी आपल्याला सांगितलं ना की त्यांचंच वाक्य आहे बरं का, की हा जो नाथपंथ आहे हा योगप्रधान ग्रंथ आहे, हा मार्ग आहे. हा योगप्रधान मार्ग असताना मोठे मोठे योगी होते, तर त्या योगाचा लोकांमध्ये प्रसार होण्याकरता जर खरपट कोणी केली असेल तर ज्ञानेश्वर महाराजांनी केली. म्हणून ते म्हणाले की एक ज्ञानेश्वर महाराज आपल्याला दिले या नाथपंथाने, नाथपंथाचं सार्थक झालं म्हणाले. काय असेल बघा, काय योग्यता असेल. आणि ते काय म्हणताय, आम्ही जाणा एक दीन नाथपंथी, आम्ही एक दीन नाथपंथी आहोत म्हणाले. अरे बापरे, म्हणजे हे थोर पुरुषाचं लक्षण आहे. मला की नाही कृष्णमूर्तींचं आठवते बघा. मुलाकडे पाहिलं तर करुणा मूर्तिमंत, तसं भगवंताचं सांगणं म्हणजे करुणा रसाचं वर्षाव आहे की नवया स्नेहाची सृष्टी, की नवीन स्नेह प्रेम निर्माण केलंय जणू काय. हे असं नेणीची दृष्टी हरीची वाण. अरे किती जरी झालं तरी भगवंताची दृष्टी वर्णन कसे करता येईल. जे अमृताची ओतली की प्रेमची पिऊन मातली, म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघून येणे. एवढं सांगून मी बस करतो. दृष्टीच काय आहे, प्रेमाच्या दृष्टीनं किती पाहावं त्या वस्तूकडे तरी जात नाही ना. लहान पोर आहे, पाळण्यात दिसलंय, उत्तम पोर आहे, आईचं प्रेम कसं सारखं त्या पोराकडे पाहिजे, तसं हे म्हणाले अमृताची ओतली. भगवंताची अर्जुनाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती अमृताचीच मूर्तिमंत स्थिती आहे. अमृत म्हणजे अत्यंत गोड, याच्या पलीकडे गोडी नाही, अतिशय गोड. प्रेमाची पिऊन मातली, अरे बापरे, मस्त झालेली आहे, म्हणजे तिला भान नाही, ती अर्जुनाच्या प्रेमानं वेडी झालेली आहे. म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघून येणे, अर्जुनाच्या मोहानं गुंतली, भगवान अर्जुनाच्या मोहात गुंतली म्हणाले, तिथून बाजूला येत नाही. म्हणजे श्रीकृष्णाला अर्जुनाकडे पाहून पाहून तृप्ती होईना, पुन्हा पुन्हा पाहू लागला. पुढच्या रविवारी पुढचं सांग. जानकी जीवन स्मरण जय जय राम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, सीताराम रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, राम रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. जानकी राम कुंडली गौरधा श्री नामदेव तुकाराम.
आपला विषय सांगायच्या आधी एक दोन गोष्टी सांगतो. काय झालं, इथे अंधेरीची एक मुलगी, लग्न होत नव्हतं बरेच दिवस म्हणून ज्ञानेश्वरी ऐकायला यायची. ती परवा हाँगकाँगहून आली, तिचं लग्न झालं, नवरा हाँगकाँगला आहे. सांगण्याचं फार निराळ आहे. तेव्हा ती येत असे का, आई वडील येत नव्हते. आई वडिलांनी सांगितलं घरी उगीच तू काळजी करीत बसते, जा की म्हणली ज्ञानेश्वरीला. अरे वा, बरोबर आहे नाही का, सिनेमाला जा म्हणल्यापैकीच आहे, घरी तरी पडत नाही ना, जा म्हणले. मी काय मनात म्हटलं, या निमित्ताने तरी ज्ञानेश्वरी ऐकाय म्हणजे जाऊ दे शिस्त. माझ्या मनात असं येई बरं का, खरं सांगतो तुम्हाला, अरे आपण इतके लोकांना सांगतो आहोत, खरं काहीतरी मनावर परिणाम होतो का? मी आपलं प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला, का तर वागण्यात फरक काही दिसत नाही ना. माझ्या सगळ्यात बरं का तुम्हाला सांगतो, सांगणारा आणि ऐकणारा दोघे एकाच बोटीमध्ये, ऑल सेम सेम बोट नाही का. अरे काय आहे तर बघा, ती आली होती परवा, तर म्हणलं बाई काय आनंदात होती, तब्येत सुधारली सगळं. काय झालं होतं, ती कुठेतरी गुंतली होती आणि आपला 3रा अध्याय चाललेला होता शेवटी. तर त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी या इंद्रिय सुखाची इतकी काही निंदा केलेली आहे की बोलायची सोय. आपल्याला आठवत आहे ना, म्हणजे मी त्यावेळेला असं म्हटलं आपल्याला, ज्ञानेश्वर महाराजांनी जिंची मृदू वाणी इतके कडक बोललेले आहेत असं मी बोललो बघा त्यावेळेला. मला सुद्धा ऐकून हा पुरुष एवढं कडक कसं बोलू शकतो बरं का. सांगे पुयपंथीचे किडे काय चिळेसी घेती असं म्हटले ते. म्हणजे की अरे कुवामध्ये रमणारे किडे त्यांना किळस येत नाही असे. आता ते म्हणले नाहीत पण आम्ही लोक आहोत असं म्हणतात बरं का. तो विषय चालला होता. मला तुम्हाला सांगायचं आहे काय की सत्पुरुषाचा उपकार काय असतो जगावर ची कल्पना करा. 1290 मध्ये शके 1290 मध्ये ज्ञानेश्वरी लिहिली बरं का. 700 वर्ष झाली हो. काय कल्पना करा आपण. अरे कालचं लिहिलेलं आज पुढे वाचित नाही. 700 वर्ष झाली. आणि बघा काय तिला वाटलं कोणास ठाऊक. तेच सांगताना मी सांगितलं असेल पुरुष स्वार्थी असतो, लबाड असतो असं मी बोलतोच नाही. आणि गोष्ट खरी आहे, मानसशास्त्रदृष्ट्या खरी आहे. बाई निस्वार्थी असते स्वाभाविक बरं का. तेव्हा ती आपण तिचं एक गुण आहे, चिकटली की चिकटते, तिथून सुटणं कठीण आहे. आणि त्याला उपाय महाराजांनी फार अप्रतिम सांगितलाय. मुंगळा म्हणाले जे गुळामध्ये गेला तेव्हा तुम्ही ओढा तो तुटेल पण निघणार नाही. पण तिच्या नाकावर म्हणले तेलाचं थेंब टाका बाजूला येतो तो बरं का. तसं ज्ञानेश्वर महाराजांचा 3रा अध्याय तिच्या नाकावरती तेलाचा थेंब पडला. आणि सांगायची गंमत अशी तीच मला सांगू लागली की तो मुलगा आणखी 2 मुलींच्या नादी होता. काय लबाडी बघा. ही काय परिस्थिती असते, कसं असतं लबाडीने, फसवेपणा किती असतो याचं कल्पना करा. सुटली आणि लग्न झालं, छान झालं. तेव्हा माझ्या मनात आलं महाराजांचं वाक्य इतकं खरं आहे. म्हणाले म्हणजे मला जेव्हा आज्ञा केली की लोकांना सांगावं म्हणलं बा आपल्या आचरणात नाही आम्ही बुद्धीने ते खेळ करणार. ते काय आहे तर ते काय म्हणाले आपण आपलं सांगत नाहीच, आपण ज्ञानेश्वर महाराजांचं सांगतो आणि आपण ते ऐका स्वतः बरं का. मग पुढे म्हणाले गायीनी शेण टाकलं थोडी तरी माती घेऊन उठल्याशिवाय राहणार नाही. तसं ज्ञानेश्वरीचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही याचं प्रत्यक्ष उदाहरण. अरे 700 वर्षानंतर एक मुलगी काय तुमच्या निराळ्या परिस्थितीत राहणारी आणि तिच्या मनावरती त्याचा परिणाम होतो. ती म्हणाली मला इतकं ते वाटलं काय आपण घाणीत पडलो आहोत असं ती बोलली बघा. आणि आता तब्येत सुधारले सगळं बोलले. ते हाँगकाँगला म्हणजे कल्पना करायची आहे नाही का. सगळं तिथलं राहणं काय हे काय नाही. म्हणलं मग जॉब करतेस की ना. हो रोज जॉब करतेस म्हणाली थोडासा. मग ते नेहमीच आपला विचार थांबत नाही थांबते. हे जाऊ दे की बाई म्हणलं तू जॉब तर कर मग ज्ञानेश्वर महाराज पाहतील तुमचं काय आहे नाही का. एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आता आपला 6वा अध्याय सुरू होतोय बरं का. तेव्हा कर्माचा विषय संपतो आता आणि योगाची त्याला मदत कशी द्यावी हे चाललंय. आता विषय येणार. एक गोष्ट मुद्दाम आपल्याला सांगायची अशी की कर्माचं असं आहे आपण सगळी माणसं बरं का स्त्री पुरुष
मला असं सांगा प्रामाणिकपणे की तुमच्या हातून जे होऊ नये कधी झालं नाही का? अहो तुकाराम महाराजांसारख्याने म्हटलेलं आहे की लक्ष्मी मध्ये माते घडले बहुदोष. महासन होते, श्रीमंत होते, व्यापार होता, सगळे आराम होता घरी, तर म्हणले लक्ष्मीच्या मदानं पैशाच्या गुरमीनं मला दोष घडले म्हणाले. एक दुसऱ्या ठिकाणी ते ओळ आठवत नाही, मी माझ्या 2 बायकामध्ये फरक केला म्हणाले. त्यांचं पहिल्या बायकोत जास्त प्रेम होतं बरं का, आणि दुसरी स्वभावाने कडक असल्यामुळे, जरा प्रेम होतं तिचं पण स्वभावाने कडक असल्यामुळे ते असं म्हणाले या 2 बायकात सुद्धा मी फरक केला. म्हणजे सांगण्याचा हेतू माझ्या एवढा. ज्ञानेश्वर महाराजांचं स्वप्न समर्थ काय, नाथ काय, ज्ञानेश्वर म्हणजे महाराष्ट्रीय संतांना याला पाप ही गोष्ट भानगडच नाही बरं का. नाही पण तुम्ही आम्ही असे आहोत. कर्मयोगाचं वैशिष्ट्य असं आहे की तुमच्या आमच्या करता आहे ना तरी जाणा नेणा सकळा, ज्ञानेश्वर महाराजांची ओळी आहे 3ऱ्या अध्यायातच असावी. काय हा कर्मयोग कसा आहे म्हणाले, जाणा नेणा सकळा. जाणते शहाणे लोक, नेणते लोक म्हणजे अज्ञानी आपल्यासारखे, या सगळ्यांना हा कर्मयोग कीर प्रांजळा बरं का. जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. पण तुम्हाला नदी ओलांडायची आहे आणि त्या नदी ओलांडायला जशी तुम्ही याच्यात बसता होडीमध्ये, तर बाळ लहान पोरं आणि बायका ज्यांना पोहता येत नाही भितात त्यांना जशी ती होडी नेते तसा हा कर्मयोग. म्हणजे आम्ही तसेच आहोत. आम्हाला काळजी तळमळ आमच्या हातून जे घडू नये ते झालेलं आहे. पण याला उपाय असेल तर तो हा आहे. सांगतो आपल्याला की युरोपमध्ये फार मोठा बादशाह होऊन गेला फ्रेडरिक द ग्रेट म्हणून. मला तो जर्मनच होता बरं का. तेव्हा तो एकदा तुरुंगात गेला. हे एक असतं बरं का. हे पूर्वीचे, आता काय सोडून द्या, हे पूर्वीचे मोठे राजे लोक जे असत ना संध्याकाळी आपले कपडे बदलून, त्याला उर्दू मध्ये मुफ्ती म्हणतात, मुफ्ती मध्ये म्हणजे साध्या कपड्यामध्ये, अजून सुद्धा नाही का पोलीस लोक असतात होते तसं ते गावातून फिरायचे आणि लोकांशी बोलायचे, काय बुवा कसं आहे काय नाही बोलायचं. तसा तुरुंग सुद्धा पाहायला जायचे. हे लक्षात ठेवा आपण की तुरुंगामध्ये सगळं निराळं जग असतं नाही का. तेव्हा तो तुरुंग पाहायला गेला, त्यांच्या डायरीत लिहिलेला आहे त्याने. तेव्हा बादशाह आलेला, ते आले तुरुंगात, ते कैदी सगळे म्हणजे आले. कुणी म्हणाला अहो काय म्हणाला त्या जजने पैसे खाल्ले म्हणून मी इथे आलो. दुसरा म्हणाला अहो मी केलीच नाही, गुन्हा केलाच नाही आणि भलत्याचा गुन्हा माझ्या डोक्यावर आला म्हणून मी इथे आलो. तिसरा म्हणाला एवढ्याशा बाबा करता एवढी शिक्षा देतात काय म्हणून मला इथे आलं. बरं आजकालच्या सारखं जो नाही का सगळ्यांनी तक्रार केली, ऐकून घेतलं त्यांनी, काय बोलला नाही. हेतू काय, याने सोडावा आपल्याला. त्यातला एक मनुष्य बाजूला नुसतं उभा होता, डोळ्याला पाणी आलेलं. का रे बा तुझं काय आहे? राजा मी गुन्हा केलेला आहे, होऊ नये तर झालं माझ्या हातनं, शिक्षा बरोबर आहे, पण पहा मला ते पश्चाताप होतोय, मी काय करू? राजा म्हणाला बाकीचे सगळे सज्जनच आहेत, हाच एक तेवढा पापी आहे म्हणाले बरं का बाकीला. तेव्हा सज्जनाला राहू द्या, याला सोडा म्हणाला. कसे मोठे लोक असतात बघा, आणि त्याला त्यांनी सोडला. हा नियम कर्मयोगाला लागू आहे. तुमच्या लक्षात आलं ना की आपण करू नये ते केलंय आजपर्यंत, पण पुन्हा करणार नाही ही जाणीव पाहिजे. विल्यम जेम्स नावाच्या मोठ्या मानसशास्त्रज्ञाने, फादर ऑफ मॉडर्न सायकॉलॉजी म्हणतात त्याला, एक ग्रंथ लिहिला आहे परमार्थावर, व्हरायटीज ऑफ रिलिजियस एक्सपिरियन्स म्हणून बरं का. 1890 साली 1900 साली इंग्लंडमध्ये त्याला व्याख्यान आहे, हा अमेरिकन माणूस बरं का. त्यात त्याने असं म्हणलेलं आहे की संत 2 प्रकारचे असतात. एक संत म्हणाले जन्माचेच चांगले बरं का, आणि दुसरे संत असतात ते पापी असून पुण्यवान बनतात, ऑगस्टाईन सारखे बरं का. तेव्हा असे जे असतात ते संत आपल्याला जास्त उपयोगी. तर त्याचं त्यांनी एक लक्षण सांगितलेलं आहे, त्यांच्या हातनं पाप झालेलं असतं, पण एकदा भगवंतासमोर त्यांनी कबूल केलं की बा हे पाप घडलेलं आहे,
पुन्हा त्यांच्या जीवनात त्या पापाचा संबंध राहत नाही. महाराज म्हणायचे की रामासमोर जाऊन आपला दोष कबूल करावा, पुन्हा करू नये, म्हणजे सुटला त्यातून तो. नाही तर माणसाला फ्युचर नाही हो, काही भविष्यच नाही, असं काय करता. आणि माणसाची स्थिती गीता सांगते, अथकेन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः, कुणीतरी ढकलल्यासारखा हा जातो पापामध्ये. अशीच अवस्था असली तर मग त्याला पुढे भविष्य आहे का नाही? भविष्य आहे, ते असं आहे. आणि कर्मयोगाचं मूळ त्यामध्ये आहे. तसं आजपर्यंत मी वाया घालवलं माझं आयुष्य, जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही. अगदी पापच नसेल. तुम्हाला सांगू का, पापाची कल्पना, पाप आणि पुण्य ही धर्माची तर आहेच, पण ही नीतिशास्त्रात आहे बरं का. म्हणजे कसं, नीतिशास्त्राचं सांगतो आपल्याला, आपला काय तो विषय नव्हे, पण ज्याची मनाला बोच राहते ना ते चांगलं नाही, ते नको होतं करायला. पण असं आहे, ती बोच जर सारखी तुम्ही ठेवली, ते एखादी जखम बरी व्हायला लागली की तुम्ही जशी उघडता 17 वेळा तसं व्हायचं, म्हणजे बरी व्हायचीच नाही. पण नाही, एकदा दिलं तुला, दिलं म्हटल्यानंतर प्रश्नच नाही, मग असा संबंध असता कामाचा नाही. आणि असा माणूस जास्त मजबूत असतो मनाने. बरं, उदाहरण सांगतो आपल्याला, त्या ऑगस्टाईनचं, त्याने की नाही 18 वर्ष एका बाईबरोबर संसार केला, लग्न नाही तसाच. त्याची आई सेंट मॉनिका, तिला ख्रिश्चन धर्माने सेंट केलंय, म्हणजे त्याला सायंटिफिकेशन म्हणतात, तिला संत बनवलाय. ती काय म्हणायची की अरे तू काय करतोस, तिच्या डोळ्याला पाणी यायचं. मग ती काय उपाय करायची, भगवंताची, जीससची प्रार्थना करायची, माझ्या मुलाला सोडव. अतिशय बुद्धिमान होता तो. रोम मध्ये तो शिकवायचा, साहित्यशास्त्र शिकवायचा. पुढे ते सोडलं त्यांनी, तो ख्रिश्चन धर्माचा एक मोठा साधू झाला बघा. तेव्हा त्याला जेव्हा पश्चाताप झाला तेव्हा त्या बाईला सोडलं. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, त्या मुलांना सोडताना जसा एखाद्याच्या घरात भिंतीमध्ये खिळा ठोकलेला, तो खिळा बाहेर काढताना त्रास होतो, तसं माझ्या मनातली त्या मुलांची आसक्ती काढताना मला त्रास झाला. खरा पापी मधून पुण्यवान होणारा, बरे का. तेव्हा हे जर असेल तर ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ते कसं आहे की अरे आता पण काय जीवन जगलो आपण, हे जीवन आहे का? घाणीतलं जीवन. घाणीतलं म्हणजे किती क्षुद्र आपल्या वासना असतात, नाही का. काही नाही म्हणलं, कांद्याची भजी केली नाही करा म्हणले एकदा. आज एकादशी आहे, असू दे म्हणले करा. एकादशीला काही माणसं मुद्दाम खातील ना, तसं तरी करू नाही निदान. पण किती सुंदर. अरे जीवन काय कांद्याची भजी खाऊ नये असं नाही. तुम्ही माझा गैरसमज करू नका. नाही तर कोणाच्या घरी आज गेलेले असल्या मला खायची नाही, आज ज्ञानेश्वरी ऐकली तरी हरकत नाही म्हणतो मी, ज्ञानेश्वरीचा परिणाम आहे. काय हरकत आहे. पण बाहेर खाणं, अरे किती आपल्या हिंदुस्थानामध्ये अजून बाहेर खाणं चांगलं नाही, कारण चांगलं मिळत नाही. किती पैसा द्या तुम्ही, तसं नाही आहे तिकडे बरं का. युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये अतिशय कडक कायदे आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, हॉटेलचं की नाही स्वयंपाकघर कधी बघू नये बरं. इथे एक हॉटेल होतं, त्याचा मालक आमच्याकडे यायचा, इंग्लिश शिकायला यायचा बरं का. ते 2-1 माटुंग्याला निघले. तर मी सहज काय म्हटलं, अहो आता उरलं तुमचं, तुम्ही काय करता. त्यांनी सांगितलं काय, समजा म्हणाला बटाट्याची भाजी उरली, तर आम्ही कुजवतो ती रात्रभर, त्याला काहीतरी घालून कुजवतो आणि दुसऱ्या दिवशी त्याची चटणी करून वाढतो आणि लोक मागून खातात म्हणाले. कसं असतं बघा. त्याचं बरोबर आहे, त्याचा धंदा आहे ना तो. पण आणि आपण असे पैसे खर्च करून खातो. मग पोट बिघडलं की डॉक्टरकडे जा, अशा पैकी होतं. नाही नाही, माझ्या तुम्ही गैरसमज करू नका. मी काही सनातनी वृत्तीचा नाही बरं का. माझं अगदी तुम्हाला सांगतो, म्हणजे असं हे काय ते काय नाही, अध्यात्माला आड काय ते मला सांगायचं, बाकी नाही. आणि मी कसं करून सांगतोय तुम्हाला, हे असं नाही बरं. ते अवघड नाही, थापा मारले असं नाही. तुम्हाला कल्पना आहे का, माझी 30-28 वर्ष कॉलेजमध्ये सर्व्हिस झाली, एक दिवस मी तिथं खाल्लेलं नाहीये. तू म्हणायचा तुमचं काय म्हणलं, बिलच नाही. अरे बिल कशाला, आम्ही गरम पाणी पितो फक्त म्हणलं. आणि हे गांधी उपयोगी पडले मला. गांधी काय म्हणाले, वॉटर इज द मोस्ट नॅचरल ड्रिंक.
नाही खरंच मला आवडलं भात. तुम्ही खाऊ नका असं मी म्हणत नाही, पोटभर खा, पण मागून तक्रार करू नका की आमचं झालं तंबं झालं म्हणून. नाही, सांगण्याचा हेतू तुम्ही लक्षात घ्या. इंद्रियांचा आवर घालायचा आहे हे जर माणसाचं ध्येय आहे तर त्यांना की नाही जाणू नये फार, पण आणि घरी तुम्हाला पाहिजे करून खावं, पण त्याच्या आधीन होऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्या आधीन जाऊ नये, त्याशिवाय नाही बा काही चैन पडत नाही असं नाही. आणि प्रत्येकाला आवडी निवडी असणारच, हे मी माझं मत म्हणून सांगत नाही, संतांना काय पाहिजे हे सांगतो. तुम्हाला कल्पना आहे का, महाराज एकदा काय म्हणाले, एका माणसाच्या घरी अभक्ष्य भक्षण नाही, त्याने अभक्ष्य भक्षण केलं, हे पाप समजा. आणि एका माणसाला आता जपाला बसायचंय आणि सुस्ती येईल एवढं श्रीखंड खाल्लं, दोघंही पाप सारखंच म्हणाले. कसं पचायचं, आपल्याला पटायचं हे नाही का. आता जपाला दुपारी बसायचंय, अहो खायला घालणार घालीलच तुम्हाला, परंतु त्याला तुम्ही मर्यादा ठेवायला पाहिजे ना, नाही का. चांगला पदार्थ लागला म्हणून पोटभर खाऊ नये असं नाही, पण तारतम्य पाहिजे. साधी गोष्ट, तुम्ही परीक्षेला जातात आणि खूप पोटभर जेवून गेला, तिथं काय तुम्ही 12 वाजणार तुमची तिकडे काय लिहाल तुम्ही, तिथे लिहिता लिहिता तुम्हाला झोपच येईल नाही का. माझ्या सांगण्याचे हेतू लक्षात घ्या. तेव्हा ही दुसरी गोष्ट काय, पापाची काहीतरी नको ते आपण केलं त्याला द्यावं. तो कसा आहे, समुद्रासारखा आहे, सगळ्या जगाचं पाप घेतो, तुमच्या आमच्या पापाची काय ती श्रद्धा पाहिजे. दिलं तुला एकदा, आता पुन्हा माझा संबंध नाही त्याच्याशी. जेम्स म्हणणं फार बरोबर आहे की आता पुन्हा माझा संबंध नाही. म्हणून तुम्हाला माहिती आहे 2-3 वेळा वाक्य सांगितलं ना इंग्लिश मधलं, ऑल सेंट्स हॅव अ पास्ट अँड ऑल सिनर्स हॅव अ फ्युचर. वा, ज्याने लिहिलं असेल तर काय अप्रतिम सांगितलं ते. अरे सामान्य मनुष्य असंच असायचा आहे ना. आता तिसरी गोष्ट मागच्या रविवारची राहिली ती संबंध. त्याने काय म्हटलं बघा, म्हणजे जे अमृताची ओतली की प्रेमची पिऊनी मातली, म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघो नेणे. दृष्टीला त्याने पर्सॉनिफिकेशन म्हणलेलं आहे बरं का. म्हणजे मानुषीकरण त्याला म्हणायचं. दृष्टी ही कोणीतरी बाई आहे किंवा आईसारखी आहे आणि तिला साकार करून त्यांनी म्हटले. काय म्हणाले, अमृताची ओतली. अमृत म्हणजे गोड, अतिशय तुम्हाला अमर करणारा रस, हा दिव्य रस स्वर्गात आहे अशी कल्पना बरं का. तेव्हा म्हणले ही त्याची दृष्टी, अर्जुनाकडे पाहण्याची श्रीकृष्णाची दृष्टी ही जणू का अमृताची चोरलेली आहे. मूर्तिमंत अमृत साकार झालेला आहे. दृष्टीला काय महत्व आहे, सगळ्या इंद्रियामध्ये मनाचं जर प्रत्यक्ष रूप दिसत असेल तर दृष्टीतून दिसत, डोळ्यातून दिसत ना. अहो सत्पुरुषाला सुद्धा ओळखायचं झाला त्याच्या नजरेवरून ओळखता येतो. असं काय करता नाही का. पेपर मध्ये वाचलं ना कोणी, टेलिफोन मधला आहे त्याला बनवला म्हणून. तुम्ही पेपर वाचता का नाही, आम्ही वाचतो बुवा नाही का. त्याला मारला कारण तू काय करायचा, त्या आपल्या डिपार्टमेंटमध्ये सुंदर मुली पाहिजे बरं का, आणि त्यांच्या बदल्या करून घ्यायच्या आपल्या नाही का. त्याला बडवलं जाऊन त्या कामगारांनी नाही का. नुसतं बडवलं एवढंच काय, आणखी पाहिजे होतं पण समजलं. हा म्हणजे दृष्टीवरूनच समजतं ना सगळं. माणसाच्या रागावला आहे का, प्रेमाचा आहे का, द्वेष करतो का, दृष्टीमधूनच कळतं. म्हणून भगवंताचं प्रेम सुद्धा दृष्टीमध्येच आहे. मग अमृताची होतली प्रेमाची पिऊन मातली. अरे बापरे, एखादा मनुष्याने दारू प्यायला तर तो दारू प्यायला जसा बेहोश होतो, मस्त होतो ना, तसं म्हणाले ही प्रेमाची दृष्टी, ही प्रेम पिऊन मस्त झालेली. श्रीकृष्णाने अर्जुनाकडे पाहिलं, इतक्या मस्त दृष्टीने पाहिलं. शेवटी म्हणाले ते झालं होतं मागच्या रविवारी, म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघो नेणे. अरे धृतराष्ट्राच बरोबर आहे हो, पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू सांगे संजय मातू कुरुक्षेत्रीची. ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवात केली ना गीतेला, तर पुत्र स्नेहे मोहितू आणि अर्जुनाचा मोह, आपल्या भगवंताचा मोह, हे कसं काय. याचा अर्थ असा आहे की माणूस जेव्हा तयार होतो तेव्हा तयार होत असताना त्याचे जे व्यावहारिक गुण आहेत त्यांना दिव्य स्वरूप यायला लागतं.
त्याला इंग्लिशमध्ये सबलिमेशन असं म्हणतात. त्याला मराठीमध्ये शब्द उदात्तीकरण असं काढलेलं आहे बरं का. म्हणजे कसं, उत्तमात उत्तम उदाहरण म्हणजे मीराबाईचं. तिचा लहानपणापासूनच श्रीकृष्ण हा माझा नवरा आहे म्हणजे नवरा बायकोचा जो व्यवहारी संबंध आहे त्याला दिव्य स्वरूप दिलं बरं का. समर्थाने दास्य गुलामी, रामाचा दास आहे मी. कबीराचा एक हे आहे ना पद आहे, मैं गुलाम है तेरो तू साहेब मेरा. अहो ते याच्यात नाही का, करीम नाम तेरो तू साहेब, नाही का. साहेब म्हणजे माझा मालक आहे, मी गुलाम आहे तुझा. हे उदात्तीकरण, सबलिमेशन. तर मोह ही जी व्यवहारी गोष्ट आहे त्याचं उदात्तीकरण श्रीकृष्णाच्या ठिकाणी, त्याचं सबलिमेशन आहे. याची 2 उदाहरणं सांगतो आपल्याला म्हणजे कल्पना येईल. रामभाऊ रानडेंचे जे गुरु होते भाऊसाहेब महाराज म्हणून, ते श्रावण महिन्यामध्ये उमदीला त्यांच्या गावी साधक लोकांना बोलवायचे बरं का. कसं आहे बघा, आता ते सत्पुरुष, पोचलेले पुरुष, ब्रह्मज्ञानी पुरुष, कुठे अडकणं शक्य आहे का, गुंतणं. तर जेव्हा ही मंडळी निघायची जायला तेव्हा बैलगाड्यातून निघायचे. तर हे घराच्या छपरावर जायचे आणि गाड्या दिसत नाहीशा होईपर्यंत त्यांचे पाहत राहायचे. त्याला तुम्ही काय म्हणाल, नाही का. हा मोह बघा. श्रीकृष्ण अर्जुनाकडे ज्या मोहाने पाहत होता तो मोह हा आहे. आता एक सांगतो आपल्याला, ज्यांना अनुभव आहे तो पहा. तुमची एकुलती एक मुलगी आहे आणि चांगलं स्थळ मिळालं, उत्तम आहे. ती जेव्हा पहिल्यांदा सासरी जायला निघेल त्यावेळेला आईच्या डोळ्यात पाणी असेल पण पाहत राहील ना, किती प्रेमाने पाहत राहील. तुम्ही बघा मनाची अवस्था कशी आहे. एक तिचं कल्याण होत आहे म्हणून जाताना आनंद असेल आणि दुसरीकडे वियोग होत आहे म्हणून दुःख असेल. पण हा मोहच आहे, पण दिव्य मोह. अहो काय सांगायचं, शकुंतलामध्ये नाटक आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा शकुंतला निघाली तेव्हा कण्वाचं हृदय हल्लं. कण्वाची मुलगी नव्हे, ती पाळलेली मुलगी, ही मेनकेची मुलगी ना, पाळलेली मुलगी. त्याने अर्थो ही कन्या परकीय एव, अरे मुलगी ही केव्हा जाते, दुसऱ्याची वस्तू आहे म्हणाला. ती चांगल्या घरी जाते आहे ना, आज मी तृप्त झालो. हा बघा, सोपं नाही हा. मुलगी जात असताना शांत राहणं. आणि रानडे काय म्हणाले, गंमत आहे. तर ते की नाही लग्न होताना बाहेरच गाडीत बसून ध्यान करीत होते आणि आज लग्न चाललेलं मोटारीत बसून. ते म्हणाले गमती राहतात होते, अहो कण्वा सारख्याला माव मोह आव नाही माझी काय कथा म्हणाले. असं कोणी करू नये, नाटक होईल ते, नाही का. आता त्याच्या उलट काही लोक असे असतील, काही नाही बाबा एकदा पिढा नाही का, असंही असेल. ते मोहाचं आणखी एक सोडून नाही का, पिढा गेली एकदा घरातली म्हणून. सांगण्याचा हेतू काय ते आहे बघा. मला महाराजांची आठवण झाली, काय सांगू तुम्हाला. ते आनंद सागर महाराजांचे पहिले शिष्य, प्रधान शिष्य, नंतर ब्रह्मानंद महाराज आले. तेव्हा ते शेवटी जेव्हा महाराजांचं दर्शन घेऊन निघाले, महाराज त्यांना नदीपर्यंत पोहोचवायला गेले आणि ती बैलगाडी दिसेनाशी होईपर्यंत पाहत राहील. आता महाराजांसारखा महात्मा सगळ्यांना अनासक्त राहा म्हणून सांगणारा काय असेल. आणि तिसरी गोष्ट रामकृष्णांची, तो आला नाही की यांची जीव खाली वर नुसता, अजून आला नाही, अजून आला नाही. आणि हे काय हे, नाही का. तुमचा शिष्य तो, तुम्ही सर्व संघ परित्याग केलेले आणि तो आला नाही. बरं त्याला एवढं हे नव्हतंच तेव्हा. विवेकानंदांना इतकं काही अटॅचमेंट म्हणजे ही नव्हती त्यांची. पण काय असेल मला सांग, ते इथे आहे. हे ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन आहे. म्हणून ज्ञानेश्वरीला महत्व आहे. जीवन जेव्हा अध्यात्माकडे जातं त्यावेळेला जे जे अनुभव येतात त्या पदोपदी त्यांनी सांगून ठेवलेले असतात. पुढे म्हणाले, हे बहुजे जे जल्पी गेले थांबले. हे किती सांगू म्हणाले, या प्रेमाची वर्णना किती करू तर काय होईल. जो विषय सांगायचा आहे तो उगीच थांबेल म्हणाले. हे बहुजे जे जल्पी गेलं तेने कथेसी फाक होईल, होईल पण ते स्नेह रूपाने येईल बोलवईल. ते प्रेम बोलण्याने सांगता येणं शक्यच नाही. शब्दा